रामकृष्ण हरी. जसं मी सांगितलं होतं की मी आज तुमच्यासाठी 11वा अध्याय टाकेन, तर आज 11वा अध्याय टाकत आहे. आवडला तर नक्कीच तो ऐका. आज तुम्हाला न शेअर करायला सांगणारे, न लाईक करायला सांगल आणि न सबस्क्राईब करायला सांगेल. फक्त एकच सांगणे की आजच्या दिवशी 11वा अध्याय नक्की ऐका. फार महत्त्व आहे. आज रात्रीच्याला तुम्ही ऐकला, रात्रीच्याला शिवजागर करून जर तुम्ही शिवलीला अमृताचा हा अध्याय ऐकला, शिवाचं इतर कुठल्या नामाचं नामस्मरण केलं तर ते फार 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 तुम्हाला लाभदायक आहे. त्या शिवाची कृपा तुमच्यावर लाभेल हीच त्याच्या चरणी प्रार्थना करेल. आज मी 11वा अध्याय नक्की ऐका. तुम्ही हे शिवलीला अमृत घेतलं आहे, त्यातला 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदा शिवलीला अमृत श्रवण, आचरण सदा शिवाचे. सूत म्हणे शौनिकादिका प्रती, जे रुद्राक्ष भस्म चर्चेची, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जे सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्याची वंदती शुक्रादि सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. षडोष षडोष दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखी माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून या. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आधारे. कंठी बांधावे 32, मस्तका भवती 24. सहा सहा कर्ण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. 78 शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष गळा पूजिता विशेष भाग्य. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफल देक, रुद्राक्ष जप नित्य करी. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीचे शिवाचरण. रुद्राक्ष महिमा परम पावन, ऐतिहास ऐका येविषयी. काश्मीर देशाचा नूप पावन, नामाधिमान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादयाद भुसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घेई न्याय करी साचार, अमत्या थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मुदू भाषिनी, पूर्वदत्ते ऐसी लाभिजे कामिनी. सूत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृद पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृत लियेचे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान सापेक्षी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, भूत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजाताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्राधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, समाधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्यासी संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेविती वस्त्रे अलंकार. गजमुक्ता माळ मनोहर, नाना प्रकारे लेविती. तव ते बाळे दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष भस्म धारण, भस्म चर्चिती सर्वांगे. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करी शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यासक नावडे वस्त्राभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढती, मागुते वस्त्रे भूषणे लेविती. ते सर्वची ब्राह्मणास अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी ते न सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता. तो उगवला पूर्व सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टींचे ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. तो कृष्ण दैपानाचा जाणता, त्रिकाळ ज्ञानी प्रीतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केली. जेवी मनुष्य वागती अपार,
तैसेच होते पूर्वी रजनीचर, ते पितृ कैवारी समग्र, जाळले सत्र करुनिया. जन्मे जे सर्पसत्र केले, ते अस्तिके मध्येच राहिले. पराशरासी पुस्तिले प्रार्थले, मग वाचविले रावणाधिका. वरची सदाटोनी क्षण मात्रे, प्रीती सृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृकैवारी परशरे, वादी जर्जज पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्था, बोलिलो आता, कळीजे पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, त्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जानोना. राव प्रधान समोर धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती. षडोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे हे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करती शिवाचे. ना आवडती वस्त्रालंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, ना आवडे राजविलास अनुमात्र. गजविजयाने समग्र, आरुढावे ना आवडे. बुडे हे राज्य कैसे करती, आम्हास गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुनी पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसी उपमा तेजस्वी तयासी, नाही कुठे शोधता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महान पट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोहर, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती कंदर्पून, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा ओला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्न खचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरी जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्न पर्यंक. राजस चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुवास विराजित. गो महिष खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुस. दास दासी अपार, घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नूप डोलाविती मान. जिचा भोग कामना इच्छुन, भूप सौभाग्य घरा येती. वैश्या असुनी पतिव्रता, जो नेमिला पुरुष तत्वाता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वैश्य नव्हे. परम शिवभक्त विद्या विख्यात, दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत अचरत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवी, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजती. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करसी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पूर्वित. कोटी लिंगे करावित, श्रावण मासे अद्यातरे. ऐक भद्रसेन सावधान, कुकट मरकट पाळले प्रीती करुणा. त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे स्थापिले शिवलिंग सुंदर. तुकट मरकट त्या समोर, तेथेची बांधीजे प्रीतीने. करी शिवलीला अमृत पुराण श्रवण, तेही ऐकते दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करी कौतुके करुणा. ज्याच्या कपाळी गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. यवतीच्या संगती करुण, त्यासही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून, सदा शिव पातला. सौदागराचा वेश धारेला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुरीती अबला, तन्मय झाली ते देवा. पूजा करुणी स्वहस्तकी, त्यास बैसवले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण.
कर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षण पद्मिन, 3 दिवस संपूर्ण, दासी झाले तुमचे मी. तयासी ते मानले सवेची, त्याने दिव्यलिंग काढले, सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णले नवजाय. लिंग देखोनी ते वेळा, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणोये या लिंगाच्या प्रभेवरून, कोटी कंकणे टाकावे ओवाळून. सौदागर मने महानंदे लागून, लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेवले नुत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन, रत्न खचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तरावयाभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न, जन धाव लागले चहूकडन, एकची हाक झाली, 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घावरी, तव वातात्मज चेतला, तशा माझी उडी घालून, कंठीपाश त्याचे तोड काढून, कुकुट मर्कट दिदिले सोडून, गेले पळूनी वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पसे सौदागर, महानंदी प्रती ते देवा. माझी दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून, वक्षस्थळ घेत बडून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाची आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतवला, आकाशपंथी जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. हाती लाघवी उमारंग, तो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नम शिवाय म्हणून या. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मारुंदा, लुटविली सर्व संपदा, कोशा समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतले शिवध्यान, हर हर शिव म्हणून, उडी निसिंक घातली. सूर्यबिंब निघे उदयचळी, तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन, चंद्रमौळी संकटी पाळे भक्ताते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ आहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाच्या शिरी, नीलकंठ खड्गधारी, भस्म चर्चिले शरीरी, गज चर्म पांघुरला. नेसले व्याघ्रांभर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सवांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदक झेलती, जेवी दशभुजा पसरुनी अकस्मात, महानंदेसी झेलुनी धरत, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसावे दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे नाही, काम क्रोध दंद दुःख, मद मत्सर नाही निसिंक, जेथीचे गोड उदक, अमृताहोनी कोटी गुणे. जेथे श्रुत ऋषींचे वने अपार, सुरभींचे बहुत किल्लार, चिंतामणीचे धवलागार, भक्ता कारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा विनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशरा सांगे भद्रसेनास, म्हणे हे दोघे कुमार निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून, त्यांच्या पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावतील बहुतास,
उद्धारतील तुम्हा ते. अमत्या सहित भद्रसेन गुरुसी घालती लोटांगण, म्हणे येतुकेनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलती पुढती, हे राज्य किती वर्ष करती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमनी करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वाता. ऋषी म्हणे मी सत्य बोलीन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभास कळीक, दुःखार नवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे नातरी, वचन नातरी अंगास येत मूर्खपण, तुम्हास वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्ट. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्राचे 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊन पडियला. अमत्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले हाळूनी, अंतपुरीची सकळ कामिनी अकांत करी आक्रोश. करोनिया हाहाकार वक्षस्थळ पीठी नूपवर, मग रायसी पराशर, सावध करुनी गोष्ट सांगे. नूपसृष्टा न सोडी धीर, एक सांगतो विचार, जे पंचभूते नव्हती समग्र, शशी मित्र नव्हते ते, नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागरण, अहम ब्रह्म मनोरिया. ते ध्वनी माया सत्य, तेथून जाहले महत्त्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वाशे निर्मिला पीतवसन, राजेशे सृष्टी करता द्रुहीन, तमासे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करवित. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागुना, 4 वेद उपजले, 4 वेदाचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गूढ ज्ञान, त्रिभुवन त्रयी असेना, बहुत करी हा जतन, त्याहुनी अनिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले, जरे रुद्राध्याय ऐकती पटती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषी पासून भूतळी आला अध्याय जाण, थोर जपतप ज्ञानम, त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याच्या दर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छित, जप तप शिवाचरण, थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढवला फार, ओस पडेल भानुपुत्र नगर, पाश सोडून यम किंकर, रीते हिंडो लागेल. मग यमे विधी लागी पुसून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तेने अकर्तृत्ववादी भेद लक्षुन, त्याच्या हृदय संचारली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावया शिवदेश, तेने ते जाणोनी यमपुरीस, महानरकी पडेल सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषीचे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. थोर शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण, ऐसे म्हणती जे तया लागून, आनोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावळे त्यासी, कुंभी पाकी घालावे त्यासी, रुद्र अनुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारी. याकरिता भद्रसेन अवधारी, आयुत आवर्तने करी, शिवावरी अभिषेक धाराधरी, मृत्यू दूर होय साच, अथवा शत घट स्थापन, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्र उदक अभिमंत्रून, अभिसिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र वर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी 7 दिन, राय धरले दृढचरण, सद्गद होऊनी बोले. सकळ ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासून, तरी त्वा आचारत्वा करावे पूर्ण, तुझ आहेत जे ब्राह्मण,
आणिक आणसी त्यास बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून त्यासी रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदरा आणि परधर त्यासी वमनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण द्रोहीन दुष्ट प्रतिग्रह न घेतेची जो पाप शापानुगह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करी. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपीठा घेऊन सहस्त्र घटस्था मांडून अभिमंत्रीन स्थापेले. स्वर्धुनेचे सलील भरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्र घोष गर्जनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्याग्नी आला चांडास. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छा येऊनी पडेला. एक मुहूर्त निश्चित चलनवलन राहिले समस्त परम घापरला नूपनाथ गुरु देत नाभिकार. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यास पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी सेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंदिरागारा सारखे तो मच घेऊनी जात असता. चौघे पुरुष धावून आले तत्वाता पंचवदन दशभुजा त्याची सम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तैसे जैसे गभस्ती दिगंतम संहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दश हस्ती अविथे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळ पुरुषासी धोरण करीत ताडन ते गेले. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडबड लोळे शिवनाम गरजत ते वेळे देवसुमने वर्षिती. अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवध्यात थोर मुख्यद्वयाची महाश्वसुर मृदंगवादी गर्जते. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना भडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधयुक्त होम करी. षड्रश अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक अद्भुत वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तेतुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसे अति आनंद होत असता वा अद्भुत वर्तले वसंत येता सुगंधवरी पांडुरंगारी. की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की क्षुरताप्तले मृडानी रमललिंग अर्चिले. की निर्जरे वासी सापडे चिंतामणी के शुद्धिता पुढे शिराब्धी ये धावणे. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिकी सत्यवती नंदन अवतानपदी कयाधू हृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जान वंद्य जे का सर्वाते. ते चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ त्यासी चतुर्दश विद्या करत मळ. त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांडी मोडून पुन्हा सृष्टी करणार मागुतेन. अन्याय विलोकित नयनी दंडी ताडिले शुक्रादिका. तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्रहपत्य हवानी उभे ठाकले देखता. परशरानी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावूनी धरती चरण ब्रह्मानंद उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी षडोपचारे पूजला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडूनी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत. चौघे देखले दशभुज पंचवदन. तेही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण. रुद्रानुष्ठाने धन्य केले
तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे मुख्य वीरभद्र पाठवला. मज देखता पुसू लागला शिवसूत ऐकते. तो कोणाच्या अदने करून आणि तो होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चयसी. तो सार्वभौम होईल तत्वांता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिव मर्यादा ओलांघुनी तत्वांता कैसा आणि तो होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्य नंदन पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह थोर गडांतर थोर होते. ते महत् पुण्य निरसोन सहज 10 सहस्त्र राज्य करावे. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधी कष्टी बहु. मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडीनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमन गजामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये घातली पायावरी लोटांगणी. अनेक सहस्त्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे. शत रुद्र करिता निशेष सदायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवस्वरूप याच देही. तो येथेच झाला मुक्त त्याच्या दर्शने तीर्थे तरित बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंद राये शतपद्म धन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेने ऐख्यान जे पटती त्यासी होय आयुष्य संपत्ती. त्यासी काळ न बांधे अंधी वंदुनी नेती शिवपुदा. दशाशत कपिला दान ऐकता पठता घडे पुण्य. केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महत् पाप पर्वत तत्वाता भस्म होती श्रवण करता. हा अध्याय त्रिकाळ वाचता गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज पद तारका लागुना देता झाला ते वेळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसोनी त्वरित राम प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वयच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पावन राहिले शिवस्वरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप तप रुद्रानुष्ठान ज्यास त्यास न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधची सर्वता. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पयुषी तमास. हे निंदी जो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसोनी वांझ झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वाता. त्यासी संभाषण करता महापातक जाणीजे. ते आपल्या ग्रहासी न आणावे. आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्यजावे जीवे भावे. जेवी सुशीळ हिंसक गृह. तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावम निश्चित अखंड शिवलीला पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळ कंद अभंगन विटे काळायत्री. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जना अखंड. 11 अध्याय गोडा. इति श्री 11 अध्याय. इति श्री कृष्णार्पण.